नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। अमर रे अमर रे उमाताई अमर रे। अंगणवाडी सेविकांना न्याय मिळालाच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे। अहमदनगर जिल्ह्यातील चिचोंडे पाटील या ठिकाणी एका अंगणवाडी सेविकेवरती बलात्कार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या ठिकाणी प्रथमतः मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनेचा जाहीर असा निषेध व्यक्त करते। आपण पाहतोय ही घटना जी झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे। तिचा निषेध करावा तितका कमी आहे, परंतु या महिलेला, या आमच्या अंगणवाडी सेविकेला न्याय देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तातडीने करेल। या ठिकाणी समस्त ग्रामसेवकांच्या वतीनं जी काही मागणी आपण केलेली आहे त्या मागणीचा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठपुरावा केला जाईल। ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या निश्चितपणाने पूर्ण केल्या जातील। या आरोपीला अरेस्ट झालेली आहे, 5 दिवसाचा PCR मिळालेला आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीनं निश्चितपणाने तपास चालू आहे। प्रायमा फेसी सगळे एव्हिडन्स आरोपीच्या विरोधात मिळालेले आहेत। राज्य महिला आयोगाच्या वतीने आदरणीय रुपालीताईंनी देखील या घटनेचा पाठपुरावा करत पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत, परंतु तपास चालू आहे। घटना अतिशय निंदनीय आहे। या घटनेचा फक्त निषेध करून चालणार नाही। अशा घटना या वारंवार महाराष्ट्रात घडूच नाही याची काळजी संबंध महाराष्ट्रकरांनी घेतली गेली पाहिजे। परंतु या ठिकाणी फक्त आज निषेध व्यक्त करत असताना मी आपल्याला एवढंच आश्वासित करते की जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी अतिशय निषेध व्यक्त करते। परंतु येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संबंध महिलांच्या पाठीशी तर सक्षमपणे उभे राहणारच आहे, परंतु ज्या मागण्या आजच्या या निवेदनाच्या मार्फतीने आपण सर्व ग्रामस्थांनी दिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कटिबद्ध आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या मागण्या या निश्चितपणाने आदरणीय अजितदादा पवार यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी पाठपुरावा करेन। चिचोंडे पाटील गावातील एक अंगणवाडी सेविका आमची बहिणी म्हटलं तरी चालेल, उमाताई यांचा 3-4 दिवसापूर्वी जो निर्घृण आणि क्रूरपणे अत्याचार करून खून करण्यात आला। तर या प्रकरणामुळे पूर्ण महाराष्ट्रात प्रतिसाद उमटला आहे, कारण कोपर्डीनंतर आमच्या नगर तालुक्याला हादरवणारी घटना घडली। आज अंगणवाडी सेविके प्रत्येक म्हणजे आज नगर तालुक्यात नाही तर श्रीगोंदा तालुक्यातून सुद्धा मला फोन आले, घाबरली येते। कारण कोरोना काळात आपण जर बघितलं तर समाजाच्या तळागाळापर्यंत जाणारी आणि समाजसेवा करणारी सेविकाच म्हटलं तरी चालेल, हे काम प्रामाणिकपणे ही महिला करते। पण तिच्या सुरक्षेचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा फक्त बोललं जातं, निषेध केला जातो, पण प्रत्यक्ष लढण्याची वेळ येते तेव्हा त्यांना कोणच पाठिंबा देत नाही। अगदी त्यांना पगारवाढीसाठी सुद्धा कितीतरी वेळा इथं येऊन वाजवावी लागते। पण आज मला म्हणायचं आहे की सामान्य तळागाळातील कोणती स्त्री आज सुरक्षित नाही हो। लहान मुलगी जरी बघितलं तरी तिला अत्याचार, डॉक्टरांनी तरी तिच्यावर अत्याचार, आणि सर्वसामान्य घरातील महिला कष्ट करून आपलं पोट भरते ती सुद्धा सुरक्षित नाही आहे। इतकं क्रूर पद्धतीने मारले ना, ती लहान मुलं आणि त्यांचा परिवार बघितल्यानंतर लक्षात येतं की पोटात आग पडते की आपण काय करतोय। आपण म्हणतो की आपली भारतीय संस्कृती महान आहे, संस्कृती आमच्या महिलांनी जपली आणि संस्कृती जपली म्हणजे आमच्या खांद्यावर आणि डोक्यावर पदर आहे। तरी पण आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलच नसतं तर सरकारला मला विचारायचं आहे की तुम्ही कोणता कायदा सांभाळता, कोणत्या कायद्याने तुम्ही न्याय देऊ शकता। कारण कायदा फक्त वेळ घेतो पण न्याय देऊ शकत नाही। तर मला त्यांना सांगायचं आहे की वेळ नाही, आज न्याय देण्याची गरज आहे। कारण आज आपण म्हणतो की बिहार झालं आहे, खरंच बिहारच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे। तर या महिलेला आणि या सगळ्या अंगणवाडी सेविका ज्या जमा झालेल्या आहेत त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न आहे, आणि या महिलातील परिवाराला म्हणजे लहान मुलं असतील, तिचे पती असतील, सासू सासरे असतील, अगदी वृद्ध सासू सासरे, त्यांना आर्थिक आधारसुद्धा देण्याची गरज आहे, मानसिक आधारसुद्धा देण्याची गरज आहे, आणि तो आधार देण्याचा मी स्वतः तर प्रयत्न करेन। आणि आपण सगळ्यांनीसुद्धा हा लढा देऊ। आणि आज आचारसंहिता आहे त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही, पण 100% जिथं महिलांसाठी लढा देण्याची वेळ येईल त्यावेळेस ही सुवर्ण पाचपुते नक्की त्यांच्या पाठीशी उभा राहील। आणि एक सरपंच साहेब, आपण मोठं आंदोलनसुद्धा आगामी काळात न्याय मिळाला नाही तर 100% करू। धन्यवाद। लाडकी लेक उमाताई, मला जास्त बोलायचंच नाही आहे, कारण घडून गेलेली घटना तर आता परत होणार नाही। फक्त शासनाने तिला न्याय हा दिलाच पाहिजे। नाही दिला तरी आम्ही ऑल महाराष्ट्र राज्याच्या बंदचे हाक 1 महिन्याच्या आत, जर निकाल नाही दिला तर 1 महिन्याच्या आत आम्ही महाराष्ट्रात जेवढ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत एवढ्यांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार। अंगणवाड्या जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण अंगणवाड्या बंद ठेवणार। आणि अजून शासनाकडे आमचं एक मागणं आहे की आमच्या ज्या अंगणवाड्या वाडी वस्तीवर आहेत, 1 किलोमीटरच्या 2 किलोमीटरच्या पुढे अंतरावर आहेत, त्या अंगणवाडी सेविकांना जबरदस्ती न करता गावाच्या कडेला अंगणवाडी जिथे जागा असेल तिथं जिथं लोकवस्ती आहे अशा ठिकाणी स्थलांतरित करावेत
आणि तिसरं म्हणजे फास्ट कॉन्टॅक्ट याच्यामध्ये तिचा खटला चालवून तिला लवकरात लवकर न्याय मिळावा एवढंच माझं म्हणणं आहे. आणि जे आहे तिचे मिस्टर आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतात, त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर न ठेवता त्या 2 मुलांच्या भविष्याचा विचार करता त्यांना परमनंट करावं एवढीच आमची त्यांच्याकडं कळकळीची विनंती आहे. माझ्या ताईला लवकरात लवकर न्याय मिळावा. मोरे, आज आपण कोपर्डीच्या अत्याचारापासनं तर आत्तापर्यंत प्रत्येकजण फक्त काय म्हणते, न्याय पाहिजे. कुठंही गोष्ट थांबलेली नाही आहे. फास्ट ट्रॅक चालवा किंवा काही करा, ह्या ज्या नराधमांना जर तुम्ही फाशी जर नाही दिली तर ही वृत्ती बळावत जाईल. आणि वृत्ती जर थांबवायची असेल, आत्ताच सुवर्णाताईंनी सांगितल्याप्रमाणे डोक्यावर पदर खांद्यावर पदर असू द्या, पण जे विकृत बुद्धीवाले आहेत ते कसेही असू द्या, त्या बिचारीने प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर तिला अमानुषपणे मारण्यात आलेला आहे. तिच्या बाळांची जबाबदारी कोण घेणार आहे? आज एकीकडं पाहता तुम्ही, जर मोठी ताई म्हणली, जर त्या ताईला न्याय मिळतोय, त्या ताईसाठी सगळेजण एकत्रित बसून न्याय देत आहेत, अगदी संगमनेरच्या ताईला. आणि आमची ही गोरगरीब ताई आहे, ह्या ताईला न्याय देण्याचं काम कोण करणार आहे? एवढंच माझ्या सरकारला हात जोडून विनंती आहे. अशा अंगणवाड्या आहेत, या अंगणवाड्यांना CCTV बसले पाहिजे. या अंगणवाडी महिला शिक्षकांना या ठिकाणी संरक्षण मिळालं पाहिजे. महिलांचा संरक्षणाची बाब अतिशय गंभीर बनत चाललेली आहे. दिवसांदिवस घटना घडत चाललेले, जास्तच वाढत चाललेले आहेत आणि या नराधमांना काही शासनाचा धाक राहिलेला नाही. त्याच्यामुळे आमची विनंती आहे, या सर्व बाबींवर शासनाने तत्काळ निर्णय घेऊन या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात आणि उमाताईंच्या या आरोपीला लवकरात लवकर फाशी आणि त्यांना जलद गतीने या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, त्यांना मदत मिळाली पाहिजे, अशी या ठिकाणी मागणी आहे. या ठिकाणी चिचोंडी पाटील गावच्या सर्व महिला भगिनी, तालुक्यातील पदाधिकारी, महिला आयोगाच्या सर्व सदस्य, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते, चिचोंडी पाटीलचे सर्व पक्षीय कार्यकर्ते एक होऊन या ठिकाणी आलेले आहेत. गेल्या 24 तारखेला चिचोंडी पाटील येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक अतिशय भयावह घटना घडली आणि आपण सर्वांनी पाहिलंच आहे की आमच्या गावातील अंगणवाडी सेविका ताई उमा महेश पवार या महिलेचा एका नराधमाने अतिशय निगृमपणे या ठिकाणी अत्याचार करून, बलात्कार करून खून केला. आणि आपण ज्या घटना TV वर पाहत होतो ती घटना आमच्या गावामध्ये आमच्या जवळ घडली. अतिशय शर्मेची गोष्ट या ठिकाणी घडली गेली. कोपर्डी येथील हत्याकांड असेल, त्या ठिकाणी बदलापूर येथील घटना असेल, कोलकाता येथे झालेल्या महिला डॉक्टर अत्याचार असेल आणि अशा अनेक घटना या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये घडत आहेत. परंतु आपल्या देशामध्ये असणारा या केसच्या संदर्भातील जो कायदा आहे तो अतिशय कमकुवत आहे. त्याच्यामुळे हे अत्याचारी जे नराधम असतात त्यांना या ठिकाणी बळ मिळतं आणि वारंवार अशा घटना पाहायला आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे अशा घटनांना आळा बसण्यासाठी या ठिकाणी आपल्या देशामध्ये कठोर कायदे केले गेले पाहिजे आणि ह्या घटनेचा न्याय देण्यासाठी तात्काळ 1 महिन्याच्या आत या घटनेवर निकाल देऊन त्या ठिकाणी अत्याचारितांना या ठिकाणी फाशी, फक्त ते त्यांच्या 4 भिंतीमध्ये न देता समाजापुढे अशा ठिकाणी भर चौकामध्ये अशा नराधमांना या ठिकाणी फाशी दिली गेली पाहिजे. अशा पद्धतीचा कायदा या ठिकाणी करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि आमच्या 2च मागण्या या ठिकाणी होत्या. या घटनेचं या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवली गेली पाहिजे आणि आमच्या उमाताईंना न्याय मिळवून दिला गेला पाहिजे. आणि त्याचबरोबर आज तिचे जे 2 लहान लेकर असतील, एक 3 वर्षाचा आणि एक 6 वर्षाचा चिमुकला त्या ठिकाणी आहे आणि तिचा त्या ठिकाणी मागे पती असतील, सासू असतील, त्या ठिकाणी त्यांचे जे कुटुंबीय आहेत यांना या ठिकाणी यापुढील काळामध्ये त्यांची जी ससे ओलपाट होणार आहे त्यांची ती ससे ओलपाट थांबवण्यासाठी या ठिकाणी शासनाने तात्काळ त्या ठिकाणी आर्थिक मदत त्यांना जाहीर केली गेली पाहिजे, अशी आमच्या या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. आणि आज या सगळ्या ठिकाणी पाहतो आपण, आम्हाला या ठिकाणी आमचं गाव तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाव आहे. त्या ठिकाणी अतिशय संयमाने ही परिस्थिती त्या गावाने हँडल केली. परंतु या ठिकाणी आज आपण पाहतो महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची या ठिकाणी गडबड आहे, त्याच्यामुळे आचारसंहिता लागलेली आहे. या सर्व गोष्टीचं आम्ही या ठिकाणी भान ठेवून या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी आम्हाला 50 लोकांना त्या ठिकाणी बोलवलं होतं. त्यामध्ये आम्ही प्रमुख पदाधिकारी असतील, अंगणवाडी सेविकांचे वेगवेगळ्या त्या ठिकाणी संघटनांचे पदाधिकारी असतील आणि महिला माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. परंतु मी शासनाला एवढंच सांगू इच्छितो की जर 1 महिन्यामध्ये या आमच्या सर्व मागण्यांची जर योग्य दखल घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी विधानसभेचा जो निकाल 23 तारखेला लागणार आहे त्याच्यानंतर येणाऱ्या 2 दिवसामध्ये आज राज्यातील सर्वात मोठं आंदोलन या ठिकाणी महिला माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या सर्व संघटनांच्या वतीने आणि चिचोंडी पाटीलचे सर्व ग्रामस्थ असतील
नगर तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांच्या उपस्थितीमध्ये कलेक्टर कार्यालयासमोर सर्वात मोठं आंदोलन राज्यामध्ये छेडलं जाईल, याची सरकारने दखल घ्यावी, एवढंच आवाहन या ठिकाणी करतो. मागील 3 दिवसापूर्वी नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे अतिशय निंदनीय घटना घडली. त्या ठिकाणी एक अंगणवाडी कर्मचारी उमा महेश पवार यांचा एका विकृत व्यक्तीने बलात्कार केल्यानंतर त्या महिलेची निर्घृणपणे हत्या केली. यामध्ये मला वाटतं की आता फक्त एका उमा महेश पवार यांच्यापुरताच हा विषय नाही. आपण जर पाहिलं तर सातत्याने अंगणवाडी सेविका ह्या तुटपुंज्या पगारावर काम करत असतात आणि यांच्याचपैकी एक उमा महेश पवार ह्या त्यांचं कर्तव्य करत असताना, मी म्हणतो कर्तव्य करत असताना, जसा एखादा सैनिक त्या ठिकाणी त्याचं कर्तव्य बजावत असताना तो धारातीर्थी पडतो, तो शहीद होतो, त्याला जशी मदत केली जाते तशीच मदत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी उमा महेश पवार यांच्या कुटुंबियांना करायला हवी. कारण की अंगणवाडीत काम करणाऱ्या महिला या काही मोठ्या घरच्या नसतात. या उमा महेश पवार यांना एक 3 वर्षाचा आणि 6 वर्षाचा असा मुलगा आहे. अहो, त्यांचा दोष काय होता? फक्त त्यांनी ज्या व्यक्तीने त्यांचा निर्घृण हत्या केली त्या व्यक्तीला त्यांनी शिधा घेण्यासाठी, त्याची मुलगी देखील त्या ठिकाणी शिकत होती, त्याचा शिधा घेण्यासाठी, कारण की तो दिवाळीचा शेवटचा दिवस होता, त्यासाठी बोलावलं होतं. माझी सर्व अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्र राज्यातल्या या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की ताईंनो, तुम्ही तुमच्या कामासाठी, तुमच्या मानधनवाढीसाठी सतत प्रयत्न करत असतात, आंदोलन करत असतात, परंतु यावेळी हा प्रश्न तुमच्या अस्तित्वाचा आहे, तुमच्या संरक्षणाचा आहे. सरकार करेल ते करत, परंतु त्यापूर्वी आता आपण सर्वांनी एकमूठ होऊन, एक वज्रमूठ बांधून या उमाताईंना न्याय मिळावा, त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळत नाही आणि जोपर्यंत या ठिकाणी त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन असंच चालू. जय हिंद, जय महाराष्ट्र.